मुंबईहून सर्वात जवळची जागा म्हणजे फिरण्याचं ठिकाण ते म्हणजे अलिबाग. ते सुद्धा जर फेरीने केलं तर ते अगदी 20-25 मिनटातच तुम्ही अलिबागला पोचता. तर या वेळेला आम्ही पहिल्यांदा ठरवलं की कार नाही घेऊन जायची आणि फेरीचा एक्सपिरियन्स करायचा. तर ही आमची फेरी M2M फेरी ॲपवरनं तुम्ही ही बुक करू शकता. आणि जर तुम्हाला कार घेऊन जर जायचं असेल तर इथे तीसुद्धा सोय आहे. कारचं खाली मोठं पार्किंग असतं आणि खाली गाड्या पार्क करतात. वरती तुम्ही स्टेजवरती चढून वरती आल्यानंतर इथे लगेज रूम असते आणि त्यानंतर हे प्रशस्त अशी मोठी ही फेरी इतकी क्लीन हायजिनिक अशी असते आणि एकदम सुटसुटीत सिटिंग अरेंजमेंट वगैरे सुद्धा तुम्ही पाहू शकता. इथे खाण्यापिण्याची देखील अतिशय उत्तम अशी सोय आहे. छान असं छोटंसं त्यांचं फूड काउंटर असतं आणि तुम्हाला हवं तिथे ते तुम्ही स्नॅक्स असतं इथे प्रॉपर. तर तुम्ही स्नॅक्समध्ये तुम्हाला जे हवं ते ऑर्डर करू शकता आणि अगदी झटपट हे होतं. काही तुम्हाला इथे लाईन वगैरे लावायला लागत नाही. तर आम्ही सर्वात पहिलं ऑर्डर केली होती ती म्हणजे ही रॅसबेरी ज्यूस. त्यानंतर हे कोल्ड चिकन सँडविच होतं. हे मल्टीग्रेन ब्रेडमध्ये होतं. तुम्ही पाहू शकता छान असं भरलेलं असं चिकन ओव्हरलोडेड हे सँडविच होतं. त्यानंतर हा आम्ही पास्ता घेतला होता. तो सुद्धा खूप छान होता. कोक घेतलं होतं बरोबर आणि मी माझ्यासाठी इथे चीज चटणी सँडविच घेतलं होतं. ते सुद्धा खूप टेस्टी होतं. त्यामुळे जेवणाची इथे अजिबातच अशी काही हायगाई नाही आहे. तुम्हाला हवं ते तुम्ही ऑर्डर करू शकता. मेन्यू कार्ड असतं त्या अकॉर्डिंग तुम्ही ऑर्डर करू शकता. डॉकवरनं अर्ध्या तासाच्या अंतरावरती आमचं हे आईसलँडर रिट्रीट असं हे रिसॉर्टचं नाव आहे. आम्ही अर्ध्या तासात तिथून कॅब केली होती आणि कॅबनी आम्ही इथे अर्ध्या तासात पोचलो होतो. एंटर केल्याबरोबर इतकं छान स्वच्छ आणि क्लीन असं हे स्विमिंग टँक होतं. इथे बेबी पूल पण आहे छोटंसं आणि छान अशी ग्रीनरी पण बघायला मिळाली. एंटर केल्यावरती सर्वात प्रथम होतं ते म्हणजे रिसेप्शन आणि इथला स्टाफ तुम्हाला सांगते इतका असा कोऑपरेटिव्ह आहे. हा जो व्ह्यू आहे हा माझ्या रूमच्या बाल्कनीतून व्ह्यू काढला होता. छान असं स्विमिंग पूलचा व्ह्यू होता आमचा. तुम्ही पाहू शकता बेडरूमसुद्धा जे रूम आहे ते इतकं छान मोठं आणि प्रशस्त बेडरूम आहे. बाल्कनीसुद्धा चांगली मोठी होती आणि अशी दोन्ही बाजूनी बाल्कनी होती. तुम्ही पाहू शकता इथून एंट्रन्स आहे रिसॉर्टचा. अशी एकंदरीत ही प्रॉपर्टी अतिशय सुंदर आणि कामिंग अशी ही प्रॉपर्टी होती. आम्हाला तर खूप मजा आली. 2-3 दिवस आम्ही जे काही राहिलो इथे. त्यानंतर तुम्ही रूम तर पाहू शकता. प्रशस्त मोठी रूम होती आणि एकदम क्लीन आणि हायजिनिक इथे सगळी सोय करून ठेवलेली आहे. स्विमिंग पूलला लागूनच छान असं इथे यांचं डायनिंग एरिया आहे आणि त्याला लागूनच त्यांचं किचन आहे. रोज ताजा स्वयंपाक बनवतात आणि एकदम फ्रेश सर्व करतात. जर तुम्हाला लंच करायचं आहे किंवा डिनर करायचं आहे तुम्हाला सकाळीच सांगायला लागतं तुम्हाला काय काय खायचं आहे. त्या अकॉर्डिंग फिश ताजं परचेस करून ते जेवणाची तयारी करतात. ब्रेकफास्ट लंच डिनर ह्यांच्याकडे ब्रेकफास्ट जो आहे तो कॉम्प्लिमेंटरी आहे. त्यामुळे तुम्ही लंच आणि डिनरसाठी तुम्हाला ॲडिशनल पे करायला लागतं. तर आज आमचा पहिला दिवस होता. आज आम्ही ठरवलं होतं मयूर बेकरीमध्ये एक विजिट करायची. तर त्यामुळे आम्ही सर्वात प्रथम आलो आहे मयूर बेकरीमध्ये. तुम्ही पाहू शकता अतिशय वेगवेगळ्या टाईपचे बेकरी आयटम्स आहेत. प्लस इथे वेगळ्या प्रकारचे हेल्दी असे खारी टोस्ट बटर नाचणीच्या पिठातून वगैरे असे वेगळ्या हेल्दी पद्धतीने हे बनवलेले आहे. त्यामुळे कोणीही हे खाऊ शकतं. आम्ही ते 6 प्रकारचे केक्स ऑर्डर केले होते. ज्याच्यात जॅम केक होता, खोबरा केक होता, चॉकलेट केक होता, मावा केक होता, असे ड्रायफ्रूट केक वगैरे सुद्धा होता. सगळे एक पीस आम्ही ऑर्डर करून टेस्ट केला. त्यानंतर आज दुसरा दिवस आम्ही आलो होतो कोळीनबाई रेस्टॉरंटमध्ये. बरंच मी नाव ऐकलं होतं नागावमध्ये. तर म्हटलं आता नागावमध्ये आहे तर आपल्याला कोळीनबाईच्या रेस्टॉरंटमध्ये हे जाणं कंपल्सरी आहे. तर छान असं मोठं प्रशस्त असं ह्यांचं हे रेस्टॉरंट आहे. आता मी जेव्हा ह्याच्यावरती शॉर्ट व्हिडिओ टाकला होता बऱ्याच मला कमेंट्स आल्या की काय खोटं बोलतेस, 100 टेबल कुठे असतात का. आता इथे
डोळ्यांनी मी पाहिलेले. आता जे कोणी गेले असतील त्यांनी पाहिलंच असेल की अगदी इथे 100 टेबल कमीत कमी लागतातच आणि गर्दी अगदी एवढी प्रचंड गर्दी. आमचाच 22वा नंबर होता. 1.5 ते 2 तास वेटिंग आम्ही केलं. आता एकाने मला अशी कमेंट केली होती, पावसाळ्यात कुठे 100 टेबल काही 10 टेबल तरी लागतील का? पहिली गोष्ट, अलिबागमध्ये पावसाळ्यात तसेही टुरिस्ट कोणी जात नाही, त्यामुळे पावसाळ्याचा तर विषयच नाही. तुम्हाला दाखवते, माझा 22वा नंबर आहे. फायनली 22वा नंबर आमचा लागला, टेबल आम्हाला मिळालं. पहिलं आम्ही ऑर्डर केलं होतं ते म्हणजे तंदुरी पापलेट. अतिशय टेस्टी असं होतं हे. मला ह्याची टेस्ट जेन्युइनली आवडली. त्यानंतर आम्ही पापलेट थाळीच ऑर्डर केली होती आणि मिस्टरांनी माझ्या प्रॉन्स थाळी ऑर्डर केली होती. आणि अधूनमधून नलिनीताई येत जात होत्या आणि सर्व आपल्या कस्टमर्स बरोबर एकदम हसून खेळून आनंदाने हवे तितके फोटो काढून देत होत्या. त्यानंतर आज 3रा दिवस आम्ही आलो होतो नागाव बीचला. बीचवरती छान हॉर्स रायडिंग केली. ते MTR कार म्हणतात ह्याला, त्या कारच्या राईड्स केल्या. 2-2, 3-3 वेळा आम्ही त्या राईड्स केल्या. हॉर्स रायडिंग, कॅमल रायडिंग, घोडागाडी किंवा बरेच असे पॅराशूटचे सुद्धा काही स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज होत्या. बनाना बोट होती, बरेच बोट्सच्या ॲक्टिव्हिटीज होत्या. नागाव बीच खरंच खूप छान आहे. नक्की तिथे व्हिजिट करा. सनसेट इतका सुंदर आम्ही तिथे अनुभवला. बीचच्या बाहेरच तुम्हाला ड्रायफिश वगैरे पण मिळेल, तर नक्की इथे व्हिजिट करा. आज होता आमचा 4था दिवस, रिटर्नचा परतीचा दिवस होता. मध्य रस्त्यात पोचलो, तिथेच कळलं आम्हाला की आमची फेरी कॅन्सल झाली. मग ऐन वेळेला आता काय करायचं होता. लकीली आम्ही स्पीड बोटनी रिटर्न आलो आणि इतका सुंदर असा आमचा हा प्रवास झाला की म्हणतात ना, काही गोष्टी होतात त्या चांगल्यासाठीच होतात. आज जर फेरी कॅन्सल नसती झाली तर आम्हाला हा अनुभव घेताच आला नसता. छान असा स्पीड बोटचा आम्हाला अनुभव आला आणि स्पीड बोटनी आम्ही अगदी जेमतेम 15 मिनिटात अलिबाग ते मुंबईला पोचलो आहे. त्यामुळे आता नेक्स्ट टाईम जर कधी आम्हाला अलिबागला जायचं, आम्ही हमखास जेट स्पीड बोटनीच आम्ही प्रवास करू. अर्ध्या तासात अलिबाग जाऊन येऊन आपण करू शकतो. तुम्ही पाहू शकता इतका सुंदर असा हा अनुभव आहे. छान असं आपल्याला अजिबात भीती वाटत नाही. इतकं हे सेफली हे लोक आपल्याला पोचवतात. ही नेव्हीची बोट होती मला वाटतं. आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलं होतं व्हिडिओ फोटो काही काढू नका. मी त्याच्या आधीच माझा कॅमेरा ऑन होता, त्यामुळे जे काही शूट झालं ते झालं. हे आम्ही मुंबईच्या जवळपास पोचलो. तुम्ही पाहू शकता समुद्रातून ताज हॉटेल इतकं सुंदर अप्रतिम दिसत होतं की त्याची म्हणतात ना ब्युटी वेगळीच. त्यामुळे नक्की तुम्ही अलिबागला जर कधी प्लॅन करत असाल मुंबईहून, तर हमखास तुम्ही या स्पीड बोटनीच प्रवास करावं असं मला तरी वाटतं. पण जर तुम्ही स्पीड बोटला घाबरत असाल तर नक्की तुम्ही फेरीनी प्रवास करू शकता. अतिशय सुखमय प्रवास असतो. टायर्डनेससुद्धा फील होणार नाही आणि छान तुम्ही असं एन्जॉय करू शकाल. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कोण कोण फेरीनी अलिबागला मुंबईहून गेलेले